ठिकाणी आपले अमरजी गुंगारवार भक्ती झालेले आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं, विनंती करतो. तर आज मी शुभेच्छा देतो आणि पक्षाला बळकट करण्याकरता, त्यांनी संघटन मजबूत करण्याकरता मदत करावी अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी अरुणजी देशमुख जे सुद्धा या ठिकाणी पक्षप्रवेश करणार आहे, निलंबरी दिघे आणि अरुणजी देशमुख यांनी या ठिकाणी यावं, मान्यवरांना विनंती आहे. सर्वांचे पुढील वंदन करते. तसेच मंचावर उपस्थित माननीय कुशलभाऊ मेश्राम, राज्य कार्यकारिणी सदस्य, माननीय अजयभाऊ सहारे, जिल्हा नागपूर ग्रामीण, तसेच माननीय अनिलभाऊ सांदेकर, माननीय इंजिनियर राहुलभाई वानकडे, माननीय अनिरुद्ध मळके, जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी, माननीय जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण ज्ञानेश्वर डोके, जिल्हा उपाध्यक्ष नागपूर ग्रामीण कविताताई मेश्राम, महासचिव महिला आघाडी नागपूर सचिन मळके, तालुका सावनेर, माननीय आदरणीय सर्व मन यांना मी मनपूर्वक जय हिंद. तसेच उपस्थित कार्यक्रमाला उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी, तुम्हाला सुद्धा मानाचा जय हिंद. आज वंचित बहुजन आघाडी तालुका सावनेरतर्फे कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेशाचा सोहळा आपण इथे आयोजित केलेला आहे आणि पक्षप्रवेश सोहळा इथे मोठ्या प्रमाणात साजरा झालेला आहे. आणि आजची जो सोहळा कार्यकर्ता मेळावा आहे, हा इलेक्शन आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद इलेक्शन आता जवळ आलेले आहे, त्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. आता सावनेर आणि खापरखेडा हा एरियातले लोक काही एवढे आहेत नाही, याच्यापेक्षा जास्त लोक आहेत, पण उपस्थित किती झाले. आणि सध्या बाळासाहेबांना आपण म्हणतो की त्यांचे हात बळकट करायचे आहेत, त्यांना पुढे न्यायचं आहे, पण त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काम करायचं आहे. आपल्याला आज पक्षप्रवेशाचा सोहळा जो झाला तर तो हा फार कमी होता, कमीत कमी 100हून जास्त लोकांचा आज पक्षप्रवेश व्हायला पाहिजे होता. कारण की आता आपल्याकडे जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन आलेले आहे. प्रत्येक महिन्याने किंवा प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक आता बंधू आणि भगिनी जेवढे इथे उपस्थित आहेत, प्रत्येकाने आपापल्या एक जिम्मेदारी म्हणून इथे काम करायचं आहे. आता मी सुद्धा पदाधिकारी आहे, मी वंचित बहुजन आघाडीमध्ये 10 वर्ष झाले काम करत आहे, पण तरी मी पदाधिकारी झाले म्हणून मी सुस्त आहे असं म्हटलं तरी चालेल. एक पद मिळालं आणि तेवढं काही काम झालं नाही माझं. आधी मी एक साधारण कार्यकर्ते होते, त्याच्यात मी काम करायचे, कारण तेव्हा अशी होती. आता पण आहे की बाळासाहेबांची जी बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती आपल्याला पुढे न्यायची आहे आणि ते बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून सध्या बाळासाहेब करतच आहेत, पण आपण सुद्धा करायला पाहिजे. आणि ह्या कामासाठी आपल्याला पुढे व्हायला पाहिजे, काम करायला पाहिजे. प्रत्येकाने हा विचार करायला एक तास आपण वंचित बहुजन आघाडीसाठी दिला पाहिजे. महिलांना भरपूर वेळ असतो, घरचे काम झाले की दुपारच्या वेळात तरी तुम्ही लोकांशी भेटले पाहिजे, चर्चा केल्या पाहिजे, पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना हे केलं पाहिजे. आज वयाच्या 70व्या वर्षी सुद्धा बाळासाहेब आज
त्यांचं कुटुंब हे रात्रदिवस मेहनत करत आहे. त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा मेहनत करायची आहे. ते करत आहे तेवढं नाही करू शकतो, एक तरी तास देऊ शकतो ना आपण. 1 तास द्यायचा आहे, चर्चा करायची आहे. आता भरपूरशे लोक लाडक्या बहिणीच्या हिशोबाने खूप गुण गातात. त्या सरकारचे, मोदी सरकारचे खूप गुण गातात की आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येतात. पण तुम्हाला माहिती आहे का ते पैसे तरी कुठून येतात? आज सरकारी नोकऱ्या असलेल्या लोकांच्या काही टक्केवारी, पगाराची काही टक्केवारी कपात करून लाडक्या बहिणीला पैसे दिले जातात. ह्या सगळ्या गोष्टी घडत आहे. पेन्शनरला कमी पेन्शन मिळत असून पेन्शनरची टक्केवारी काढून लाडक्या बहिणीला पैसे दिले जातात. आपण खुश होतो, आपल्याच खिशातले पैसे काढतात ना आपल्यालाच देतात. तरी आपण त्यांचे गुण गातो आणि इलेक्शन आले की नाही आपल्याला पैसे मिळत आहे. बरोबर इलेक्शनच्या तोंडावर बरोबर लाडक्या बहिणीच्या खात्यात पटापट पटापट पैसे येतात. बाया खुश होतात आणि त्यांना मतदान करतात. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की आपण कुठे कमी पडत आहोत. आपण श्रद्धे बाळासाहेब आज जर समजा आपण इकडे तिकडे भटकलेला आहोत, 500 रुपयासाठी आपण मतदान आपलं विकत आहोत, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपणच स्वतः जबाबदार आहोत की आपण हे केलेलं नाही पाहिजे. आणि हे जर सगळ्याला आपल्याला असं वाटतं की आपण जर श्रद्धे बाळासाहेबांना मदत करायची आहे तर रोजचा 1 तास द्या, नाही काही तर अर्धा तास द्या, पण लोकांना भेटा, पक्षाची माहिती द्या, बाळासाहेबांबद्दल माहिती द्या आणि पक्ष बळकटीसाठी काम करा. एवढंच बोलते कारण उशीर होईल. बोलणारे भरपूर आहे मान्यवर. एवढंच बोलते. जय भीम. चुकलं असेल तर माफ करा. जय भीम. धन्यवाद. खूप असं सुंदर मार्गदर्शन केलं तुम्ही. त्यानंतर आम्ही मार्गदर्शन करण्याकरता नागपूर ग्रामीणचे युवाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अनिरुद्धराव नागे यांनी मार्गदर्शन करावं असं मी त्याला विनंती करतो. सर्वप्रथम सर्वांना माझा जय भीम. आज दिनांक 22 जून 2026 सांगली तालुक्यामध्ये हा क्रांतिकारी मोर्चा आहे असं मला वाटते. मेळावा तर आहेच. आज या मेळाव्यामध्ये जो परिश्रम केलेला आहे, जे बोलली या मंचावर जे कार्यकारी लोक बसलेले आहेत, आमचे जे सर आहेत नेहमी आम्हाला मार्गदर्शन करतात, खुशाल भाऊ मिश्रा हे 24 घंटे आपल्यामध्येच असतात. त्यांची गाडी केव्हा सुटते आणि केव्हा इथे येतात हे आम्हाला कळतच नाही. असं वाटतं की ते झोपतात की नाही झोपत. जो व्यक्ती सतत कार्य करतो, जो व्यक्ती सातत्याने सतत राबतो, तो व्यक्ती सामान्य राहत नाही. आपण इथे बसलेला आहात, टाइम दिलेला आहे इथे, त्या टायमावर आपण पोहोचत नाही म्हणजे किती दुःखाची बाब आहे. सांगली तालुक्यामध्ये मेळावा आहे, पक्ष प्रवेश आहे. ह्या पक्ष प्रवेशामध्ये अजित भाऊंनी अहोरात्र कष्ट केले, त्यांच्या सोबत त्यांचे कार्यकर्ते त्यांनी सुद्धा पापे पटले, तरी सुद्धा आपण इथं वेळेवर हजर नाही झाले. म्हणजे आपल्याला इथे काही महत्व नाही जीवनात, वेळेचं काही महत्व नाही आहे. मला असं वाटते आज वंचित बहुजन आघाडी मध्ये ज्या लोकांनी प्रवेश केलेला आहे त्या लोकांनी जर असं ठरवलं की नाही मी वेळेला महत्व देणार माझ्या जीवनात, तर नक्कीच या क्षेत्रामध्ये सांगली तालुक्या क्षेत्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा विजय असणारच. या मंचावर उपस्थित सर्व कार्यकारी लोक जे आहेत सातत्याने काम करतात, सातत्याने वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करतात. महिलांनी सुद्धा छान असं मार्गदर्शन केलं. कार्यकर्ता बनण्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा आपल्यामध्ये आता निर्माण करायची नाही. मार्गदर्शन तर करणारच आहे, मुख्य सर बसवूनच आहे. ती ऊर्जा
जर आपण सातत्याने जर ग्रहण केली तर नक्कीच वंचित बहुजन आघाडीचा विजय असणार आणि ते भारताच्या संसदेमध्ये आपल्याला दिसणार. पण त्यासाठी तुमची ऊर्जा आम्हाला लागणार. आज आम्ही सावंत तालुक्यामध्ये जे आपले प्रश्न आहेत, जे आपल्या झडपी शाळा बंद पडलेल्या आहेत, जो तुमचा युवा आहे बेरोजगार आहे, त्या बेरोजगार युवाला काम नाही, त्या युवा बेरोजगाराला काम नाही, तो बेकारासारखा असा फिरत असतो कुठल्या पाणथ्यावर, कुठल्या चौकट्यावर. जर तुम्हाला घडवायचं असेल तर आपण आपल्या स्वतःच्या घरापासून घडवलं पाहिजे. आत्मनिर्भर व्हावं म्हणजे स्वतःपासून. आम्ही आज सांगत तालुक्यामधला ओबीसी बघत आहे, सांगत तालुक्यामधला एसटी बघत आहे, सांगत तालुक्यामधला एमपी बघत आहे. पाटलाचा माणूस पहिले चालत होतं हे, आता असं राहिलं नाही. त्याला क्रांतिकारी आहे, आज इतिहास ठरवणार आहे आपल्यामध्ये. जर आपण हा लढा यशस्वी होणार असं मला वाटते. पण हा लढा देत असताना लढाईच्या काही ठरलेला आहे, त्या लढाईच्या टायमावर जर आपण पोहोचलोच नाही तर लढाई कशी विजय होणार? मला नाही वाटत लढाई विजय होणार. तुम्ही जर आज त्याची जबाबदारी घेतली सर्वांनी तर हे नक्कीच लढाई आपली मोठी लढाई आहे, साधारण लढाई नाही आहे. आज जे भारतामध्ये ज्या घटना घडत आहेत तुम्ही सर्व सामान्य गोष्टी समजत आहात त्या घटनेला. आज आपल्यापर्यंत अशा काही चर्चा आहे बाळासाहेबांच्या पोहोचल्या नाही. आज आपल्यापाशी फेसबुक आलं, मीडिया आहे, सर्व आहे, आज पोहोचत आहे. आता तरी तुम्ही जागृत व्हा. बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेबांनी जे कर्तृत्व केलं ते केव्हा समजले बाबासाहेब? त्यांचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा समजलं सर्व लोकांना. काही लोक तर म्हणत होते की नुसते हे बाबासाहेब बौद्ध समाजाचे महाराजेच आहेत, पण तसं नाही मित्रांनो. बाबासाहेब हे सर्वांचेच आहेत. बाबासाहेबांनी सगळ्या जाती धर्माच्या विषयी जो संदर्भ, जो जीवन जगण्याचे जे नागरिकत्व आपल्याला दिलेले आहे ते सामान्य नाही आहे. आज हे नागरिकत्व तुमचे मोठे राजकारणी लोक हिसकून राहिलेले आहेत. फार मुलाचं अहो, आपण आज जरी आपल्यापाशी जरी पेट्रोल पंप नाही आहे, जरी बंडल नाही आहे खिशामध्ये, पण जिगत आहे तुमच्यात आहे की नाही आहे? वंचित बहुजन आघाडीचा जातीवाद कधीच राहिला नाही. त्यांच्या लढाईमध्ये मुसलमान बी होता, सर्वच होतं. कुठली जी संघटना चालवायची आहे जाती विरोध नाही पाहिजे, जाती विरोध नाही पाहिजे. आणि आमच्या या वंचित बहुजन आघाडीमध्ये खरंच नाही आहे. सर्वांना समान असा अधिकार आहे, समान असा हक्क आहे. मी कौतुक नाही केलं इथे बसलेल्या आमच्या मंचकावर जे आमचे अध्यक्ष आहेत अजय भाऊजी सहारे, त्यांनी खरंच इथे जे काम केलं हे 0 डिग्री मधून सुरू केलं. काम करत असताना अजय भाऊला असे काही प्रश्न विचारले, मी ऐकले दुरून असेही प्रश्न केले. अरे तिथे तर बीएसपी नाही आहे, तू बीएसपी ला तयार होऊन का नाही, कशाला करतो? मग ते आंबेडकर सोबत तू काम कर, मी तुला देतो धरून एखादा पेट्रोल पंप वगैरे, तू सोडून टाकला वंचित बहुजन आघाडी. भाऊ झुकले नाही, भाऊ असे लोक आले, पण भाऊ झुकत नाही. का नाही झुकत? अभ्यासू व्यक्ती आहे, अभ्यासू व्यक्ती आहे, स्वाभिमान मिळणारा नाही असा हा माणूस आमचा अजय भाऊ आहे. खरंच हे वक्तव्य करणार आहे जिल्ह्याचं. आणि असं वाटतं की ह्या तालुक्यामध्ये, ह्या सावंत तालुक्यामध्ये येणारा आमदार जो आहे तो नक्कीच आमचा वंचित बहुजन आघाडीचा आहे. हे पण तुम्ही आज इथे सावंत नोंद करून घ्या. आणि या सावंत तालुक्यामध्ये येथीचे घोटाळे करणारे अनेक लोक पाहिले, कोयला विकणारे चोरटी पाहिले. सरकारचा निर्णय मालमत्ता त्या घरची वैगा सांगून जायला मोठा दिमागाने त्या मालमत्तावर तुम्ही भाऊ एखाद्या ठिकाणी घेऊन देणार, मग मी तुमचं काम करतो. अरे गोंधळ टाकायला तुमच्या सावंत तालुक्यात आता मी तुम्ही जागून त्या व्हाल तर कसं होईल? समोर येणारी पिढी तुमची
जाईल कुठे? सर्व इंटरनॅशनल पब्लिक मध्ये शिकवणारे तयार आहेत का तुमचे मुलं? जे छेडतीमध्ये मटेरियल भेटत होतं ते आज छेडती बंद होऊन राहिले तुमच्या तालुक्यातल्या. बऱ्याचशा मी आता तालुक्याचा सर्वे केला तेव्हा अनेक गावाच्या ज्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या बंद झाल्या. आता ही झोपी राहा तुम्ही. हे झोपण्याचे काम नाहीये, लक्षात ठेवा. इतिहास जर घडवायचा असेल तर पुस्तकं वाचावं लागतील. पुस्तकं वाचणारे दारू पिऊन लिहिणारे लेखक तरी व्हायच पाहिजे आणि फेकणारे पण व्हायच पाहिजे. फेकणारे एवढे पाहिले, बाया पण पाहिलेत. बाईला सोन्याची चेन भेटली तर तिच्या गप्पा गोष्टी अशा चालते. अरे बाप, लावलं त्यांना मालमत्ताच भीती घाट विकून ना ते स्टेटमेंटचे शिबिर लावतात, चोऱ्या करतात आणि चोरीचा माल. मग काय आता बाईने दिला एखादा चष्मा तर बाई खुश माथारी. लाडकी बहिणीचे 1500 भेटले, अहो माय सरकार आहे म्हणून नसतं जमलं आपलं जमीन होता. मग दिलेली बरी, काळजी बरी. माय तेलाचा भाव किती आहे सांग. इकॉनॉमिकल नॉलेज नाही ना तुला, इकॉनॉमिकल नॉलेज नाही आहे म्हणूनच सांगून राहिलं. तुम्ही हा सरासरी घरी तर केलीच नाही कधी. घरी बसून लिही, तुझ्या तेलाचा भाव लिही, तुझ्या साडीचा भाव लिही, इन्कम टॅक्स किती भरलं हे कोण सांगेल तुम्हाला? हे कोण सांगणार? हे सांगण्यासाठी एक अभ्यासू वक्ता पाहिजे. हे सांगण्यासाठी, हे जागरूकता करण्यासाठी आमचे वंचित बहुजनचे राष्ट्रीय अध्यक्ष सक्षम आहेत. ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर सक्षम आहेत. की आता तरी बहिणींनो, माझ्या भावांनो जागृत व्हा. असे होऊनही जे शून्यातून लढाई सुरू केली खापरखेड्यामध्ये आणि आज आमच्या खापरखेड्यामध्ये ज्या भाऊच्या लढाईमध्ये इतकेच लोक शामिल आहेत. मला तर असं वाटलं की 5-10 हजार लोक मेळाव्यात राहतील. किती सर्कल आहे तुमच्या सावनेर तालुक्यामध्ये मावशी सांगा बरं. जिल्हा परिषदची सर्कल किती आहे? आता येणारी लढाई जिल्हा परिषदची आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला आजपासून फायदा मजबूत करायचा आहे. पण मजबूत करायचं आहे तर काहीतरी आपल्याला प्लॅनिंग करावंच लागणार. तसं त्या निमित्ताने मी तर बोलणार नाही तेवढं, पण आमचे जे वरचे अधिकारी आहेत ते तुम्हाला सांगतील, नक्कीच सांगतील मेश्राम साहेब. पण मी एकच सांगू इच्छितो आज तुम्हाला की जर माझ्या बोलण्याचा काही तुम्हाला फरक जाणवला असेल तर आज डोक्यामध्ये ना मनामध्ये एकच नाव लक्षात ठेवा, वंचित बहुजन आघाडीचं. याच्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. एवढे मी माझे 2 शब्द कामा देतो. फुल स्टॉप नंतर मी जिवंतपणे बोलतच राहणार. मी मेल्यावर फुल स्टॉप एवढं बोलून माझे 2 शब्द कामाने संपवतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. ह्या उशिरा का होईना पण आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या वडीलवरून सामनाताई निघवले यांचं स्वागत आपल्या कविताताई मिश्रम करतील अस्मिताला विनंती करतो. आपल्या वाडी नगर परिस्थितीमध्ये सत्कार घेण्यात येत आहे. तर त्या गंगा कविताईंना मी विनंती करतो, मान्यवरांना विनंती करतो त्यांना शाल देऊन त्यांचं स्वागत करावं, त्यांचा सत्कार करावा. त्या ठिकाणी सत्कार वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आगे करू,
नगर तालुक्याच्या वतीने आणि वंचित पक्ष असा आहे, वंचित बहुजन पक्ष आपला आहे. आपल्या लोकांसोबत जुळून राहणं आपलं काम आहे. कारण की आपले लोक जे इज्जत स्वाभिमान मान देतात ते अदर लोक देत नाही. दुसरे पक्ष आपल्याला फक्त कामापुरते पकडते, काम काढतील आणि दुसऱ्या दिवशी भगवून देतात. म्हणून आपल्या लोकांसोबत जुळून राहा. आपले लोक केव्हा पण आपल्यासोबत हक्कानं राहतात मागे. कारण की मी नवीनच आहे वंचित बहुजन पक्षामध्ये, पण मला चांगला अनुभव आला आणि मी त्यांच्यामुळेच केस मिळवलं. आपला वंचिताचा पक्ष आहे, वंचिताला घेऊन चालणारा पक्ष आहे आणि वंचितच वंचिताला साथ देऊ शकतो. इतर फक्त कामापुरता आपला वापर करतात आणि त्या नंतर आपल्याला भेट देतात. म्हणून अशा लोकांसोबत न राहता स्वाभिमानी नेतृत्वासोबत राहणे केव्हाही चांगला आहे. धन्यवाद आहे. यानंतर गावाचे उद्घाटक आणि जे कुशलभाऊ मिश्रा आहे त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. संत महापुरुषांना निवार वंदन करतो. वंचित बहुजन आघाडी तालुका सावनेरच्या वतीने आयोजित या मेळाव्याला उपस्थित जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अजयजी सहाय, ह्या मेळाव्याला उपस्थित महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा महानंदताई राऊत, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्धजी मडके, जिल्ह्याचे उपाध्यक्ष विजयजी बागडे, जिल्ह्याचे महासचिव वासेसाहेब, धनेश्वरजी टोके, कविताताई मेश्राम, सचिनजी मडके, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, विशेष करून आज ज्यांचा आपण सत्कार केला त्या नगर परिषद वाडीच्या नवनिर्वाचित नगरसेविका नंदागौरीताई आणि या मेळाव्याला उपस्थित पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांना जय हिंद. मित्र, आतापर्यंत सर्वच पदाधिकाऱ्यांनी पक्षाबाबत आपल्याला सांगितलं. बाळासाहेबांच्या जी काही कामे या महाराष्ट्रात सुरू आहेत, जी चळवळ सुरू आहे, त्या चळवळीबाबत सगळ्यांनीच आपल्याला सांगितलं आहे. जास्त काही सांगावं असं काही राहिलं नाही, परंतु आपल्या कार्यक्रमामध्ये आलो तर काही बोललं पाहिजे म्हणून मी तुमच्यासमोर काही गोष्टी घेऊन आहे. माझी ठाकर यायची मला वाटतं 5वी मेळाव्यामध्ये, म्हणजे इथला प्रभारी नव्हतो तेव्हाही आलो आणि प्रभारी झाल्यानंतरही सातत्याने येत आहे. मित्रांनो, वंचित बहुजन आघाडी हा पक्ष ज्या पक्षाने महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये उलटापालट केली. 2019च्या ज्या निवडणुका झाल्या 42 लाख लक्षणीय मतं घेतली. ज्या पक्षाजवळ स्वतःचे संसाधन नाही, पक्षाची स्वतंत्र अशी खूप मजबूत विंग नाही, आर्थिक दृष्टीनं कमजोर असलेला पक्ष, परंतु जनमानसामध्ये ज्या पक्षाने आपलं घर केलं म्हणून या महाराष्ट्रामध्ये 42 लाख मतदान 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला मिळालं. आणि तेव्हापासून सातत्यानं हा पक्ष महाराष्ट्रामध्ये आपली स्वतःची उपस्थिती दर्शवतो आहे. आपण काही दिवसापूर्वी या महाराष्ट्रामध्ये नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या. ज्या पक्षाकडे
आतापर्यंत 10-15 जसं भारिक बहुजन महासंघ असताना 15-20-25 नगरसेवक राहायचे. अकोल्यामध्ये एखादी नगराध्यक्ष राहायचा. परंतु 2019च्या नंतर बाळासाहेब आंबेडकरांवर या महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीने जो विश्वास टाकला, त्या विश्वासामध्ये एक मोठं यश आपल्याला या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं. आणि आपण बघितलं की 100च्या वर नगरसेवक या महाराष्ट्रामध्ये निवडून आले आणि 3 नगराध्यक्ष या महाराष्ट्रामध्ये निवडून आले. हे आपण सोशल मीडियातून बघितलं, टीव्हीवर बघितलं, प्रिंट मीडियामध्ये बघितलं, आपण हे सगळ्यांनी बघितलं आहे. म्हणजे आतापर्यंत जे विरोधक आपल्याला म्हणत होते की वंचित बहुजन आघाडीचं या महाराष्ट्रामध्ये काय, तर या निवडणुकीच्या निर्णयाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद काय आहे हे आता सर्व राजकीय पक्षांनी स्वीकारली आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही दिवसापूर्वीच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सुद्धा 23 नगरसेवक महानगरपालिकेमध्ये आपले निवडून आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेचा एक नगरसेवक म्हणजे आमदाराच्या बरोबरीचं क्षेत्र असते, हे लक्षात घ्या. म्हणून मग या महाराष्ट्रातले भविष्यातले 23 आमदार आज आम्ही निवडून आणलेले आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. 23 आम्ही महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून आणले. आणि म्हणून आता समोरची जी लढाई आहे, समोरची लढाई ही जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने थांबलेल्या आहेत. आणि काही दिवसामध्ये जसं ह्या 10वी आणि 12वीच्या निवडणुका संपल्यात की याचा निकाल लागून ह्या निवडणुका एप्रिल महिन्यापर्यंत किंवा मे महिन्यामध्ये नक्कीच आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. फक्त 12 जिल्ह्यांच्या निवडणुका झाल्या, तर उर्वरित जिल्ह्यांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. आणि म्हणून मग या निवडणुकांकडे बघत असताना फक्त मला निवडणुकीला विजयी करायचा आहे हाच उद्देश ठेवून वंचित बहुजन आघाडी काम करत नाही. या महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकरण झाले ते सर्व आपल्याला सर्वश्रुत आहेत. भीमा कोरेगावची दंगल झाली, कोणता नेता या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरती उतरला आठवतो आपल्याला? याच महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी भीमा कोरेगाव नंतर संपूर्ण महाराष्ट्र बंद केला. अगदी शांततेने महाराष्ट्र बंद केला आहे का? आखिरे पूर्ण महाराष्ट्र बंद झाला. जेव्हा या महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडत चालली होती तेव्हा महाराष्ट्राने जेव्हा एक हात या महाराष्ट्राला दिली तेव्हा तो महाराष्ट्र सुद्धा सायंकाळी 5च्या नंतर अगदी शांततेने बंद सुरू झाला महाराष्ट्र. म्हणजे एवढी ताकद या महाराष्ट्रामध्ये जी बाळासाहेबांनी निर्माण केली ही ताकद कमी नाही मित्रांनो, ही चळवळीची ताकद आहे. बरं, फक्त बंद करूनच आम्ही शांत बसलो, बाळासाहेब शांत बसले तसं नाही. आता लागल्यास काही दिवसापूर्वी आपण प्रकरण बघितली असतील की बीड जिल्ह्यामध्ये एका मुस्लिम समूहाच्या युवकाने टिपू सुलतानचं स्टेटस ठेवलं म्हणून त्याची मॉब लिंचिंग करून हत्या करण्यात आली. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते प्रकरण कोण उचललं, कोण रस्त्यावरती आलं, त्या प्रकरणाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी कोण सांगितलं? टिपू सुलतानचा फोटो हा बाळासाहेबांनी स्वतःच्या राजकीय सभेच्या स्टेजवर ठेवून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आवाहन दिलं की तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करून दाखवा म्हणून. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा जातीभेद निर्माण करण्याचं काम इथले जे जातीवादी संस्था करतात त्या जातीवादी संस्थांना रस्त्यावर आणण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये करतायत. संविधानाच्या प्रतिकृतीची जेव्हा या परभणीमध्ये तोडफोड होते, वडार समाजाचा एक लॉचा विद्यार्थी हा आंदोलनामध्ये उतरतो, आंदोलनामध्ये अग्रभागी राहतो, पोलीस त्याला बेदम मारहाण करतात आणि त्या पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू होतो. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभेच्या सभागृहात सांगतात, काय सांगतात की त्याला छातीचं दुखणं होतं, त्याची छाती दुखत होती, त्याला छातीचा आजार होता म्हणून त्याचा मृत्यू झाला आहे. हे स्टेटमेंट आपण विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्र्यांचं ऐकलं असेल सगळ्यांनी, पेपरला आलेली बातमीही आहे.
परंतु त्या प्रकरणाचा छडा लावण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा त्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राच्या समोर खोटा बोलतोय. आणि म्हणून औरंगाबाद हायकोर्टामध्ये बाळासाहेबांनी रीट टाकली. सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः कोर्ट वापरून त्या औरंगाबादच्या हायकोर्टामध्ये अजूनही ती केस लढत आहेत. ज्या पोलीसवाल्यांनी त्यांना बेदम मारहाण केलं, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले, त्यांना सस्पेंड केलं आणि समोरच्या प्रक्रियेसाठी महाराष्ट्राच्या न्याय समोरच्या आदेशासाठी आता ती केस पूर्ण महाराष्ट्राच्या आदेशासाठी औरंगाबाद हायकोर्टामध्ये सुरू आहे. मित्रांनो बघा, एकीकडे बाळासाहेबांचं वय 70 वर्षाच्या वर झालं. 80 पासून सातत्याने आंबेडकरी चळवळीमध्ये काम करून मी आंबेडकर कुटुंबाचा सदस्य आहे म्हणून कोणताही बडेचाव न आणता सामान्य कार्यकर्त्यासारखं राहून इथल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी फुलेशाहू आंबेडकरी विचाराच्या लोकांना एक सुरक्षा कवच मिळालं पाहिजे म्हणून सातत्याने ते या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. बाबासाहेबांनी आरक्षणाच्या माध्यमातून आमची मागची पिढी जी आहे ते खूप दुरुस्त केल्या. 2-3 पिढ्या इथं रिटायरमेंटचे जर लोक असतील तर लक्षात येईल की मागच्या पिढ्याचे जी नोकरी लागल्यात ते कशामुळे लागल्यात? आरक्षणामुळे लागल्यात ना. आरक्षण मिळालं म्हणून मागच्या ज्या काही पिढ्या लागल्या झाल्या त्या पिढ्या सुदृढ झाल्या म्हणून आमची परिस्थिती कुठेतरी सुधारली. आर्थिक आम्ही सक्षम झालो. परंतु बाबासाहेबांनी दिलेली ही यंत्रणा, बाबासाहेबांनी दिलेली ही व्यवस्था, इथलं आताच सरकार संपवू पाहत आहे काय संपल्यागतच जमा आहे. तुम्हाला माहिती आहे एससी आणि एसटीचं आरक्षण जवळपास संपल्यात जमा आहे म्हणून माहिती आहे का? या महाराष्ट्रामध्ये एससी आणि एसटीच्या एससी एसटी आरक्षणामध्ये वर्गीकरण सुरू करण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारने समिती नेमली आहे. हे आपल्याला माहिती आहे की नाही? म्हणजे लवकरच त्याचा अहवाल हा राज्याकडे येईल आणि त्यांनी सुचवलेल्या सूचनेनुसार भविष्यात त्या आरक्षणाची वर्गवारी करण्यात येणार आहे. सोबतच क्रिमिनल सुद्धा लावण्यात येणार आहे. म्हणजे आतापर्यंत आम्ही एसटी समूहाचा असलो, आम्हाला आमचं कितीही उत्पन्न असलं तरी आम्हाला त्या सुविधा मिळायच्या. आता त्या सुविधा मिळणार नाही. ज्याचं उत्पन्न 8-9 लाखाच्या वर गेलं त्या कुटुंबाला तुमच्या नोकरीतलं आरक्षण मिळणार नाही, तुम्हाला शैक्षणिक आरक्षण मिळणार नाही. ही सर्व व्यवस्था इथं भारतीय जनता पार्टी, RSS आणि त्याच्या ज्या काही घटनात्मक संस्था आहेत त्या घटनात्मक संस्था इंडायरेक्टली काम करत आहेत. मित्रांनो मग आपण विचार केला पाहिजे की हे सर्व करत असताना आंबेडकर नावाचं कुटुंब तुमच्यासाठी वारंवार समोर येते काम करण्यासाठी. बाबासाहेबांनी आम्हाला पाणी जिथे मिळत होतं तिथेपासून तर नोकरीच्या आरक्षणापासून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. ते गेल्यानंतर भैयासाहेब आंबेडकर सातत्याने इथल्या समूहासाठी लढले. आज बाळासाहेब आंबेडकर आपल्यासाठी या महाराष्ट्रामध्ये रात्रंदिवस एक करत आहेत. ज्यांची स्वतःची हृदयाची सर्जरी झाली, 70च्या वर वय गेलं तरी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत. कशासाठी काढतायत? सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे. त्या मुस्लिम समाजाची मॉक लिंचिंग झाली त्याला न्याय मिळाला पाहिजे. एससी एसटी आरक्षण जे आहे ते वाचलं पाहिजे. इथल्या ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून भर पावसाळ्यामध्ये जेव्हा मराठा समाजाने ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू होतं, आरक्षणाबाबत वाटाघाटी चालू होत्या, संघर्ष एक महाराष्ट्रामध्ये सुरू झाला, त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर भर पावसाळ्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र फिरला. हे आपण बघितलं. म्हणजे जेव्हा जेव्हा इथल्या वंचित शोषित समाजाला कवच कुंडल देण्याचं काम करायचं असते तेव्हा फक्त आंबेडकर कुटुंबच आपल्या समोर देत असते. मग ते बाळासाहेब आंबेडकर असो, यशवंतराव आंबेडकर असो आणि मग बाळासाहेब आंबेडकर असो. मग आपण काय करायचं? ते करत राहतात. आपण घरी बसून फक्त त्यांचा फायदा घेत राहतो. वयाच्या 70च्या नंतर सुद्धा ते रात्रंदिवस महाराष्ट्रात फिरत आहेत.
त्यांच्या हार्टची सर्जरी झाली तरी ते फिरत आहेत. आम्ही सर्व बसलेले सुदृढ आहोत. आमचं वय एकदा तपासा, आमचं चळवळीबाबत आमचं योगदान तपासा, मी माझ्या चळवळीसाठी किती योगदान देतो आहे ते तपासा. आणि मग मी खरोखरच फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करतोय, मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे, मी फुल्यांचा अनुयायी आहे, मी शाहूंचा अनुयायी आहे, हे म्हणण्यासाठी आपण खरंच सक्षम आहात का, हा स्वतःचा आत्मपरीक्षण स्वतःच केलं पाहिजे. आपण अजूनही वेळ गेली नाही. या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला ती एक सुवर्ण संधी आलेली आहे आणि या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे असं मला म्हणावंसं वाटतंय. मित्रांनो, आपल्या घरी जर एक लग्न समारंभ असेल तर आम्ही सर्वच जण कामाला लागतो आपल्या कुटुंबातले. आमची लग्नाची पत्रिका कोण छापेल, कोण वाटायला जाईल, कॅटरर्सवाला कोण, कॅटरर्सचं काम कोणाला सांगायचं आहे, हॉल कोण बुक करेल, कपड्याची खरेदी कोण करेल, हे सर्व आपण सर्व कुटुंब कामाला लागतो. आणि मग जेव्हा एखादी सार्वत्रिक निवडणूक येत असते, जिथं पक्षाचं प्रतिनिधित्व हे विजयी झालं पाहिजे म्हणून काम करायचं असते, तेव्हा मग तुम्ही काम करायचं असते. फक्त जिल्हाध्यक्ष 2-4 कार्यकर्त्यांनीच करायचं असते की सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ते काम करायचं असते. मग आम्हाला पक्षाचा विजय पाहिजे. विजयी कोण व्यक्ती होते हे महत्व नाही. वंचित बहुजन आघाडीच्या एबी फॉर्मवर, या चळवळीच्या एबी फॉर्मवर कोण विजयी होते तो विजय आमच्यासाठी महत्वाचा आहे. आम्हाला व्यक्ती महत्वाचा नाही. व्यक्ती हे माध्यम आहे, तो व्यक्ती फक्त आपण ठेवतोय, परंतु आम्ही विजय हा चळवळीचा विजय करतोय. म्हणून मग आम्हाला ही चळवळ विजयापर्यंत पोहोचवायची आहे. आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये आम्हाला ही चळवळी विजयापर्यंत सावनेर तालुक्यामध्ये द्यायची हा निश्चय आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मग आमच्या तालुक्यामध्ये किती जिल्हा परिषद आहेत, किती पंचायत समिती आहेत, याची माहिती घ्या. एका जिल्हा परिषदमध्ये किती गाव आहेत, एका पंचायत समितीमध्ये किती गाव आहेत. आम्ही एवढे सर्व कार्यकर्ते जर कामाला लागलो ना, या सावनेर तालुक्याच्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती एखादी विजय करू शकतो. परंतु इच्छाशक्ती तुमची सगळ्यांची पाहिजे की माझा पक्षाचा विजय करण्यासाठी मला वेळ द्यावा लागणार आहे. मला लोकांपर्यंत जाऊन वंचित बहुजन आघाडीची भूमिका समजावून सांगावी लागणार आहे. नाहीतर मी आपण 10 कार्यकर्ते जर जमा झालो, तिथं जर बाळासाहेब सांगत राहिलो तर 10 लोकांनी बाळासाहेब माहिती आहे काय म्हणून. कारण का आपण बाळासाहेबांच्या भूमिका व्हॉट्सअपवर, पेपरवर, प्रबुद्ध भारत मधून वाचत राहतो. अरे भूमिका तिथं माझ्या गावामध्ये जाऊन, ज्या गावामध्ये बाळासाहेबांची भूमिका अजूनपर्यंत पोहोचली नाही, त्या गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत बाळासाहेबांची भूमिका सांगा की बाळासाहेबच्या महाराष्ट्रामध्ये व्यवस्थेचं परिवर्तन करण्यासाठी काय काय करतायत म्हणून. आणि ते जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपण या चळवळीचे खरे कार्यकर्ते, खरे पदाधिकारी होऊ शकत नाही मित्रांनो. आणि मग आपण निवडणुकीचा रिझल्ट लागल्यानंतर काय म्हणतो, आपण आपल्या पक्षाचं नाव शोधत बसतो. अरे काँग्रेसचे एवढे आले, बीजेपीचे एवढे आले, आपल्या पक्षाच्या आपल्या ट्रिपमध्ये नाव बघतो आपण, टीव्हीच्या पेपरच्या खालच्या रकमेत नाव बघतो, एखादी रिझल्ट आपला आला का. तो बघत राहण्यापेक्षा तो विजय माझा कसा होईल, तो पक्षाचा विजय कसा होईल, त्याच्यासाठी आम्हाला पूर्वतयारी करावी लागते. आणि म्हणून मग आमच्या एका जिल्हा परिषदमध्ये किती गाव आहेत, 20-22 गावं राहतात. मला वाटतं तुमच्या गावची जिल्हा परिषद तर एकच गावामध्ये. मला सांगा 2 गावामध्ये जर एक जिल्हा परिषद असेल आणि तुम्ही सायंकाळी 1-2 तास जर सगळ्यांनी वेळ दिला आणि सर्व मोहल्ले जर तुम्ही फिरून घेतले, पक्षाची भूमिका जर सांगितली, वार्डामधल्या शाखा बनवल्या, तर तुमची जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती अशाच निवडून येतात. काय लागतं त्यासाठी. म्हणजे बाळासाहेब 70च्या नंतर हार्टचं ऑपरेशन झाल्यानंतर महाराष्ट्र फिरू शकतात, तर तुम्ही सायंकाळचा 1 तासाचा 2 तासाचा वेळ तुम्ही चळवळीसाठी देऊ शकत नाही का. दिला पाहिजे. मला माझ्या पक्षाचा, माझ्या चळवळीचा विजय पाहिजे असेल तर मला ते करावं लागणार. आपण हे क्षेत्र जर सोडलं तर दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपण जर गेलो, 20-22 गाव एका जिल्हा परिषदला, 20-22 गावामध्ये पोहोचण्यासाठी 20-22 लोकांची आवश्यकता आहे. मला सांगा या तालुक्यामध्ये 20-22 पदाधिकारी आपण आहोत ना, एकेका पदाधिकाऱ्याने एक गाव
जर आपण नियोजनबद्ध करून घेतला तर एका दिवशी आपण 21 गावामध्ये ग्रामशाखा बनवू शकतो. 21 लोकांनी एकेकाच गावाची जबाबदारी घ्या आणि त्या गावातली संघटना सांभाळणारी आपल्याला किती 10-15 जे कार्यकर्ता आहेत ते तुम्हाला तिथं एकत्र करून बैठक घेऊन त्यांचे कार्यकर्ते बनवायचे ग्रामशाखेत. आम्ही पैशाने निवडणुका जिंकू शकत नाही, आम्ही भांडवलदार नाही, परंतु आम्ही विचाराने कार्यकर्त्याच्या मेहनतीने निवडणुका जिंकू शकतो. आणि म्हणून मग आपण आता कुठेतरी जिंकण्यासाठी आम्ही कामाला लागणार आहोत या मानसिकतेमध्ये आपण आलं पाहिजे. तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये तुमचे मेंबर निवडून आणणार. अजून मला वाटतं 10 वर्षापासून ग्रामपंचायतचा सदस्य आहे. आता आम्हाला याच्यामध्ये प्रमोशन झालं पाहिजे की नाही. ग्रामपंचायत सदस्य एकदा निवडून आला, दुसऱ्यांदा ग्रामपंचायत सदस्य आला, मग आमचा पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे, जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे. म्हणजे आम्ही आमच्या चळवळीचा विजय हा वरच्या स्तरापर्यंत गेला पाहिजे. यासाठी आम्हाला काम करावं लागणार आहे. ती मानसिकता तुम्हाला तयार करावी लागणार आहे. निवडणुकीच्या वेळेवर 10 दिवसाच्या कामाला तुम्ही विजय संपादन करू शकत नाही. 10 दिवसाच्या निवडणुकीच्या प्रचारात तुम्ही विजय संपादन करू शकत नाही. यासाठी तुम्हाला ती निवडणूक लागण्याच्या पूर्वीच म्हणजे आत्ताच तुम्हाला ते कामाला लागावं लागणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला जो काही सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून या निवडणुकीसाठी वेळ मिळाला त्या वेळेचा आपण सदुपयोग केला पाहिजे. नाहीतर महाराष्ट्रामध्ये ज्या 12 जिल्ह्यांच्या निवडणुका झाल्या त्यांच्याबरोबर आपल्या झाल्या असत्या. आपल्याला वेळ मिळाला आहे, वेळेचा सदुपयोग करा आणि या वेळेमध्ये एक नियोजन करा, निश्चय करा की येणाऱ्या या निवडणुकामध्ये सावनेर पंचायत समिती ही वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात आम्ही आणणारच आहोत, विजय संपादनच करणार आहोत. या मानसिकतेमध्ये आपण सर्व या तालुक्यातून सर्वात जास्त जिल्हा परिषद हे वंचित बहुजन आघाडीचेच आम्ही निवडून पाठवणार आहोत. हा निश्चय आपण मनाशी करा. नक्कीच आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही. माझी महिलांना सुद्धा विनंती आहे की 50% आरक्षण आहे. तुमच्या इथे जर 6 जिल्हा परिषद असतील, 5 असतील तर तुम्हाला 2 तरी जिल्हा परिषद तुमच्याकडे राहतील राखीव. 6 जर पंचायत समित्या असतील तर 3 महिलांसाठी राखीव राहणार आहेत. आणि मग जेव्हा आमच्यासाठी 50% स्वतंत्र असं आरक्षण आहे तर त्या आरक्षणाचा फायदा आपण घेतला पाहिजे. त्यासाठी सक्षमतेने आपण पक्षाच्या कामासाठी समोर आलं पाहिजे. पक्षाचं संघटन सक्षमपणे समोर वाढवलं पाहिजे. महिला आघाडीने स्वतंत्रपणे काम सुरू केलं पाहिजे. महिलांच्या स्वतंत्र विषयावर अडचणीवर आपण वेगवेगळ्या ऑफिसमध्ये जाऊन निवेदन दिली पाहिजे. आपल्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे. याच्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. आणि म्हणून मग माझी महिलांना सुद्धा विनंती राहणार आहे की आता आपण या चळवळीमध्ये पुढाकार घेऊन समोर या. कारण तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, या महाराष्ट्रामध्ये जेवढेही राजकीय पक्ष आहेत, मग ते राष्ट्रीय पक्ष असो की राज्यस्तरीय पक्ष असो, या सर्व राजकीय पक्षामध्ये वंचित बहुजन महिला आघाडी ही महिलांची सक्षम आघाडी फक्त वंचित बहुजन आघाडीमध्ये जाईल. इतर सर्व राजकीय पक्ष महाराष्ट्रामध्ये जर आमची महिला आघाडी सक्षमतेने काम करते आहे तर आमच्या तालुक्यात सुद्धा ती महिला आघाडी सक्षमतेने समोर आली पाहिजे. तुमच्यासाठी महिला आघाडीची स्वतंत्र विंग आहेत, अध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत. तुम्हाला अडचण केली तर युवकांची कमिटी आहे, अजू आहेत. पण ते धैर्य करून तुम्हाला समोर यावं लागेल. कारण तर जोपर्यंत आम्ही आमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही समोर येणार नाही, आमच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही समोर येणार नाही, तोपर्यंत आमचं नेतृत्व सुद्धा हे समोर येणार नाही. आणि इथलं स्थानिक नेतृत्व कोण करणार आहे? तुम्ही स्थानिक नेतेच करणार आहात ना. या तालुक्यातले, या शहरातले, या जिल्हा परिषद सर्कल मधले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनाच त्यांच्या क्षेत्रातले नेते बनायचे आहेत. म्हणजे तुम्हालाच तुमच्या क्षेत्रातले नेते बनायचे आहेत. आणि म्हणून मग आम्हाला आमच्या क्षेत्रातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी प्रामुख्यानं प्रमुख भूमिकेमध्ये येऊन आम्हाला त्या आंदोलनाच्या माध्यमातून ते सर्व प्रश्न सोडवायचे आहेत, ते लक्षात घ्या. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी एक ऐतिहासिक विजय या सावनेर तालुक्यामधून संपादन कराल अशी आशा मी आपल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्याकडून व्यक्त करतो आणि माझं वक्तव्य इथे थांबवतो. जय भीम, जय संविधान.
धन्यवाद भाऊ. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये हे संपादन करण्याकरता आपण कसोटीने प्रयत्न करू, तो प्रयत्न करू आणि आपल्या येणाऱ्या पिढीला जर वाचवायचं असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाला मजबूत करण्याची गरज आहे. कारण अन्यायाविरुद्ध लढा लागणारा या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये एकच स्वाभिमानी नेता आहे. बाकी संसदेमध्ये कविता म्हणणारे नेते आहेत, कोणी काही करणारे नेते आहेत. कोणाला पेट्रोल पाहिजे आहे, कोणाला ठेकेदारी पाहिजे आहे. महापुरुषाच्या जयंत्या डोक्यावर घेऊन नाचत आहे, परंतु डोक्यात कोणी येत नाही. एखाद्यावर अन्याय झाला तरी समोर येत नाही. एक खापरगिऱ्यामधून वंचित बहुजन आघाडीचा छोटासा डोकं लावलेला कार्यकर्ता जिल्ह्याचा अध्यक्ष झाला आणि पुणे तालुक्यामध्ये त्या बोरकर परिवारावर जो अन्याय झाला त्या अन्यायासाठी वाचा फोडण्याकरता, त्या बोरकर परिवाराला न्याय देण्याकरता हा वंचित बहुजन आघाडीचा सर्व कार्यकर्ता अशोक भाऊच्या उपामध्ये त्याच्या संघर्षासाठी पेटला. तो पोलीस स्टेशनला गेला, तो एसपी कडे गेला, तो जिल्हा अधिकाऱ्याकडे गेला आणि न्यायासाठी तो धावून आला. एवढे पक्षाचे खूप काही नेते आहेत, आंबेडकर चळवळीचे नाव घेतात, परंतु एकही नेता त्या बोरकर परिवाराकडे गेला नाही आणि त्यांच्या अन्यायाला वाचा फोडली नाही. परंतु हा एक वंचित बहुजन आघाडीचा पक्ष असा होता, राजीव भाऊच्या नेतृत्वामध्ये तो तिथं गेला आणि तिथले वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. म्हणून या वंचित बहुजन आघाडीला आपल्या सांगली तालुक्यामधून, आपल्या चिचोली सर्कलमधून आपल्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत घेऊन आपल्या पक्षाला मजबूत करावं अशी सर्वांना नम्र विनंती. यानंतर शेवटचं मार्गदर्शन आपल्या जिल्ह्याचे ज्यांनी भारतीय बहुजन महासंघापासून तर वंचित बहुजन आघाडीपर्यंत हा जो 2016 पासून तर आज 26 पर्यंत हा 10 वर्षाच्या काळामध्ये ज्या पक्षाचा जो खंबीरतेने एक छोटासा कार्यकर्ता, एक समता सैनिक दलाचा कार्यकर्ता जो ह्या ठाकरखेड्यामध्ये फलाटे पक्षाच्या जे लोक आहे स्वतःला स्वाभिमानी म्हणतात आणि दुसऱ्याच्या दावणीला बांधतात, त्यांच्या विरुद्ध बंडखोरी एक खंडपून उभा राहिला. आम्ही या ठाकरखेड्यामध्ये ग्रामपंचायती लढला. आम्हाला सांगत होते की जे फलाटे पक्षवाले आहे, अरे तुम्ही 10 मतं घेणार नाही. पण जेव्हा आम्ही चॅनल उभं केलं आणि जेव्हा तो त्याला मतदाराची संख्या दिसली तर तोही चक्रावून गेला की ह्या माणसाला होते. ते होते बाबूचं जे काम होतं सामान्य जनतेसाठी धावून तिथल्या कुठल्याही समस्या असेल, तहसीलची असेल, कुठल्याही असेल सातत्याने काम करणाऱ्या, म्हणून आज वंचित बहुजन आघाडी अजित भाऊच्या नेतृत्वामध्ये साखरखेड्यामध्ये आम्ही काम करत आहोत आणि करत राहू. वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांच्या पक्ष जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत असे आमच्या समोर कितीही आले, अरे आमच्या समोर इलेक्शनच्या वेळेस आम्ही आले, परंतु आम्ही त्यांच्याबरोबर कधी चुकलो नाही, त्याला वागले नाही. अरे आम्ही स्वाभिमानाचे नेत्याचे कार्यकर्ते आहोत, आम्हाला स्वाभिमान प्रिय आहे, आम्ही धर्माकडे झुकणार नाही. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या रक्ताची जान असू द्या. येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये आपण अजित भाऊच्या नेतृत्वामध्ये या सांगली तालुक्याच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद घेणार आहोत. अजित बाबूचे हात मजबूत करण्याकरता, बाळासाहेबांचे हात मजबूत करण्याकरता आपण प्रयत्न करावा अशी सर्वांना विनंती करतो. यानंतर शेवटचं मार्गदर्शन अजित बाबू करतील अशी त्यांना विनंती करतो. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रेरणांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय भूषणभाऊ मेश्राम, राज्य कार्यकारी सदस्य व जिल्हा प्रभारी, या मंचावर उपस्थित असलेले माननीय जिल्ह्याचे अध्यक्ष महिला आघाडी महानंदाताई भाऊ, या युवा आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय अनुरुद्धजी मडके आणि ज्यांचा आपण इथे सत्कार केला, वाडी नगर परिषद मध्ये राजेश भाऊ जगले यांच्या नेतृत्वामध्ये 3 नगरसेवक वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले. त्यापैकी शीतलताई नंदागुडी इथे उपस्थित झाल्या
आणि मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या वंचित बहुजन आघाडीला मानणारे हे चिंतक, पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. या कार्यक्रमाला संचालन करणारे आमचे गंगाधरजी पाटील यांनी उल्लेख केला की 2016ला पक्षाची शाखा आपण इथे टाकली होती. एक थोडासा आपण इतिहासामध्ये लक्ष देऊ. 12 जून 2016 ही तारीख होती आणि चिचोलीच्या एक छोट्याशा गावामध्ये आपण 25 ते 30 लोकांनी ती शाखा टाकली होती आणि भारिक बहुजन महासंघाच्या माध्यमातून हा कारवा तिथून सुरुवात झाला. त्या कार्यक्रमातच या गावातील काही नेत्यांनी धुमाकूळ घातला तर इथं तुम्ही ही शाखा कशी टाकत आहे. आम्ही विचारणा केली तर विचारणा केल्यानंतर त्या लोकांनी त्यावेळेस उल्लेख केला होता बाळासाहेब हेगड आहे. काय हेगड आहे? बाळासाहेब हिंदूवादी आहे. बाळासाहेबांच्या मुलाचा मूर्जन करतात आणि अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळाल्या. बाळासाहेब बुद्धाची पाठी नाही चालवत. बाळासाहेब डिकाठवा म्हणतात. जाती विरहित पक्ष हा बाबासाहेबांना या भारतामध्ये घेऊन द्यायचा आहे आणि त्यासाठी ते अथक परिश्रम करीत आहेत. आम्ही 2017ला जवळपास 30 ते 32 लोक, त्याच्यात काही महिला आणि काही मुलं मिळून मुंबईच्या मंत्रालयावर बाईक रॅलीचा मोर्चा काढला होता आणि त्या बाईक रॅलीच्या मोर्चामध्ये आम्ही भर पावसामध्ये काही मागण्या घेऊन या खापरखेड्याच्या छोट्याशा गावामध्ये मुंबईच्या मंत्रालयावर गेलो. तिथे औरंगाबादमध्ये एक व्यक्ती भेटला. तो लोकांचा पत्रकार होता. त्याचं नाव होतं अब्दुल तारीख. माझ्याजवळ जे लोक या हॉलमध्ये उपस्थित आहेत कदाचित त्यांना आठवत असेल. तो अब्दुल तारीख आमच्याशी चर्चा करू लागला आणि एवढ्या दिवस तुम्ही बाईकमध्ये आले तर आमचा जो पक्ष आहे तो स्वाभिमानी आहे. त्यांनी जानकारी करून घेतली आणि त्यांनी मोठं सुंदर उत्तर दिलं की संघटन बांधायचे असेल तर आंबेडकरांकडून शिकायला पाहिजे आणि विचारी घ्यायचे असेल तर आंबेडकरांकडून घ्यायला पाहिजे. हे आज मी इथं तुम्हाला नमन करून सांगतो. एक मुसलमान जागृत झाला, त्याच्यातली माणुसकी जागृत झाली आणि मी आंबेडकरी चळवळीसाठी काम करेल असे उद्गार त्यांनी त्यावेळेस काढले. या तालुक्याचा सामान्य सदस्य म्हणून जेव्हा आपण काम करायला सुरुवात केली, नंतर पक्षाने आपलं काम घेऊन तालुका अध्यक्ष बनवलं. या तालुक्यामध्ये 112 गाव आहेत आणि 75 ग्रामपंचायती आहेत आणि 6 जिल्हा सर्कल आहेत, 12 पंचायत समिती आहेत. या सगळ्या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीचं पत्र घेऊन फिरलो, आमचे कार्यकर्ते घेऊन फिरलो आणि वंचित बहुजन आघाडी हा पक्ष बाळासाहेब हे बाबासाहेबांचे नातू आहेत हे लोकांबद्दल सांगत फिरलो आणि बऱ्याच गावामध्ये आज आमच्या शाखा झाल्या. आम्ही काय मिळवलो. त्यानंतर पक्षाने जिल्ह्याची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. 6 विधानसभेपैकी 3 विधानसभा, त्याच्यामध्ये काटोल विधानसभा, हिंगणा विधानसभा आणि सावली विधानसभा. शहादेवी आपण या 3 विधानसभेमध्ये संघटन बांधणीचं काम करावं आणि 2 वर्ष सतत संघटन बांधणीचं काम करून या 3 विधानसभामध्ये आपले उमेदवार लढले पाहिजे आणि म्हणून 2018 मध्ये आपण 34 जिल्हा परिषद संघाच्या निवडणुका लढवल्या. यापुढे पक्षाने माझ्याकडे जिल्हा महासचिवची जबाबदारी दिली आणि जिल्हा महासचिवची जबाबदारी देऊन 6 विधानसभेमध्ये आपण कार्य करावे आणि संघटन बांधणी करावी. आणि माग 30 जून 2025 मध्ये पक्षाने माझ्याकडे
जबाबदारी दिली. या जबाबदाऱ्या आज आपल्याकडे हे संघटन बांधणीचं काम आहे, हे खूप मोठं आहे. त्यापेक्षा आपल्या समस्या आहे. पुणे तालुक्यामध्ये जी घटना घडली बाणवत ग्रामपंचायत आणि मालकी गावच्या हद्दीतील एक तर घर आहे, अर्धा किलोमीटर पर्यंत कोणतं दुसरं घर नाही आहे. बोरकर परिवाराचं एकटं घर आहे, 2 सून आहे, 2 मुलं आहेत, 13 महिन्याचा छोटा मुलगा आहे. आणि ते लोक आपलं शेळी वेळी पाळून करून आपलं प्रपंच चालवत होते. आणि घरात पुढचं झाड काढताना पिण्याची पाईपलाईन तुटली आणि त्या गावातील सरपंच आला, त्याचं नाव आहे भरडू नरुले, आणि त्यांना शिवागारी करू लागला. 2-4 झापडा मारायच्या मुलांना ते हे पाईपलाईन तू कशी फोडली, आणि त्या मुलांनी ते पाईपलाईन भरून दिली. तरी त्यांनी काय म्हटलं, माया तुमची लायकी इथं राहायची लायकी नाहीये, आणि तू माझ्याशी रुजवी करतो, आणि म्हणून तुला या गावातून कसा हकलतो ते तू पाहू घेशील. 23 जानेवारी 2026 ला त्यांनी त्याला 3 नोटीस देऊन त्याच्या घरावर बुलडोजर चालवलं. तुम्ही कल्पना करा की आमचं गुन्हा राहणारा आमचा परिवार आहे, आमची काही चुकी नाही, फक्त सरपंचाला तोड काढून दिलं, त्याच्याची मुजरी काढून दिली, आणि म्हणून 8 रूमाचं कच्चं बांधकाम असलेलं त्या घराला एकच दरवाजा होता. ते घरात बुलडोजर लावून जमीन दोस्त केलं. आपण चहाचा ठेला लावायचा, ते ठेला सुद्धा त्यांनी पाडून टाकला. आम्ही 24 तारखेला काही कार्यकर्ते त्या बाणवत ग्रामपंचायत हद्दीतील माळशी गावामध्ये दाखल झालो. त्या घटनेची गंभीरता आम्ही अनुभवली. अक्षरशः या जगात, या आधुनिक युगामध्ये ते पूर्ण परिवार झाडाखाली झोपत आहे. आजही कल्पना करू शकतो, एक ताटपत्री बांधली आहे आणि पूर्ण परिवार 25 आणि 23 वर्षाच्या त्यांच्या सुना, 13 महिन्याचा त्यांचा नातू आणि 26-27 वर्षाचे त्यांचे मुलं झाडाखाली झोपतात, जसं काही जंगलात राहत आहे. अजून या पलीकडे काय केलं त्यांनी, तर गावामध्ये विशेष ग्रामसभा घेतली, आणि विशेष ग्रामसभा घेऊन काय केलं, तर त्यांनी ठराव घेतला, हा पूर्ण परिवाराला आपण बहिष्कार टाकायचा, आणि हा परिवार या गावामध्ये आम्हाला नाही पाहिजे. त्या मीटिंगमध्ये कोण आहे, तर त्या विधानसभेचे आमदार आहेत, बीडीओ आहेत, तहसीलदार आहेत, सरपंच आहेत, सचिव आहेत, आणि एवढ्या लोकांच्या समोर आजच्या या जगामध्ये आपण एखाद्याला बहिष्कार टाकू शकतो. तिब्बतचे दलाई लामा तुम्हाला माहित आहे, जेव्हा चीनने आक्रमण केलं तिब्बतवर, आणि तेव्हा ते शरणागती म्हणून भारतात आले, तर भारताने त्यांना आपल्या पदरात घेतलं, आणि हजारो लोकांना आपण शरणागती त्यांना दिली. आणि आधी ते भारतात राहतात, गोटनगाव मध्ये राहतात, आपले कामं करतात, हक्काने जगत आहेत. अरे ज्या मातीमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये त्या बोरकर परिवाराचा जन्म झाला, तो परिवार आम्हाला इथं नाही पाहिजे, आणि म्हणून आपण ठराव घेतो. ठराव घेणारी लोक कोण आहे, 90% लोक ओबीसी आहेत, आणि त्याचा प्रमुख घटक कोण आहे, तर कुणबी जाती. मेजॉरिटी त्यांची आहे, ठराव पास केलेला आहे, पण त्यांना त्यांच्या गावातून ते हकलू शकत नाही. तर काऊन नाही हकलू शकत, तर माझ्या बापाला कायदा केला आहे बाबासाहेबांनी, माझ्या बापाला कायदा केला आहे, तर या भारतामध्ये जन्मलेला प्रत्येक नागरिक त्याला मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा मिळला पाहिजे, आणि त्याचं संरक्षण झालं पाहिजे. तो इथला रहिवासी आहे, कोणताही कायदा त्याला या देशातून काढू शकत नाही, आणि या कायद्याने त्याचं संरक्षण केलं. 31 जानेवारीला शासन प्रशासन आम्ही निवेदन दिले, गुन्हा दाखल करा, त्यांना आर्थिक मदत करा, त्यांना त्या जागेवर पट्टा द्या. तिथले जे काही प्रस्तावित राजकारणी लोक आहेत, ते लोक ते करण्यासाठी थांबवत आहेत. तिथला सरपंच हा काँग्रेसचा आहे, तिथला आमदार हा काँग्रेसचा आहे. तो आमदार काय म्हणतो,
या 40 वर्षामध्ये एकही बौद्ध आमदार निवडून नाही आला. मी त्या बोरकर परिवाराच्या त्या कुलवंताताई बोरकरला विचारलं, या विधानसभेमध्ये तुम्ही कोणाला वोट दिलं? साहेब काँग्रेसला दिलं. त्याचा मोठा मुलगा हिमांशू बोरकरला विचारलं, साहेब दादा तुम्ही कोणाला वोट दिलं? साहेब काँग्रेसला दिलं. तो आमदार बोलत आहे, घर पाडलं तो बोलत आहे, आम्ही वोट काँग्रेसला दिलं. कोण आला आमच्यासाठी जाऊ? आमच्या बापाचा कायदा आला, आमच्या समाजाचं संघटन आलं, वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरी संघटना घेऊन आल्या. तरी आम्ही झोपेलो. ही लढाई मोठी आहे. तुम्ही खंडण्याची बघितली आहे, अन्याय झाला, मुलगी मिळली, सुरेखाताई मिळली, तो बदमानी मिळाला आणि आजही न्याय नाही मिळाला. आम्ही न्यायाची वाटत पाहतो. कोर्टामध्ये ते दाखल आहे, ज्याने दाखल केला तो बदमानी मरण पावला. कोणी प्रकरण झालं, कोणी प्रकरण हे ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीनं उचललं, 2,000 ते 3,000 लोक एका हाकेवर त्या कोळीमध्ये जमा झाले आणि त्याची दखल घेऊन तिथल्या पदाधिकाऱ्याला झुकावं लागलं. तर साहेब थोडं नमतं घ्या, आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. ज्या घरी मयत असली ते हिंदी मध्ये म्हणे, जिस घर में मयत हो उस घर के लोग खुशियां नहीं मनाते. जिस घर में मयत हो उस घर के लोग खुशियां नहीं मनाते. मी तहसीलदारला बोललो की साहेब आमचं तर कुटुंब युद्ध असल्यामुळे तुम्ही शिजलेल्यांना त्या दिवशी त्या बोरकर परिवारांनी जेवलं नव्हतं, अन्न शिजवून ठेवलं होतं, ते जप्त केलं तुम्ही. अरे आंघोळ केला होता, त्या आंघोळीचे कपडे जप्त केले तुम्ही. त्या बाईने गटातून 50,000 रुपये उचलले होते, ते जप्त केले. बकऱ्या घेणार होती ते तुम्ही जप्त केलं. आणि आज त्याची खायची सोय नाहीये, तर तुम्ही काय आणून दिला? तर कंट्रोल मधला तांदूळ आणि गहू. अरे ते गहू साठा करण्यासाठी चक्कीवाल्याला तरी पैसे द्यावे लागते, ते जप्त केले तुम्ही. भांडे कोंडे स्वयंपाकाचे सगळे. आणि तरी आमचं वोट काँग्रेसला, आमचं वोट भाजपला. चांगला आहे. आता अजून गंमत सांगतो. हा अनुभव आहे आपला नागपूर जिल्ह्याचा. सदस्य पदापासून जेव्हा आपण काम करतो, अजून समोर गंमत सांगतो. त्या मोर्चाची दखल घेऊन कोंढाणीमधून आम्हाला फोन आला. आमचा कार्यकर्ता अनिल नांदूरकर आहे, ओबीसी समाजाचा. त्याच्या आत्याचा फोन आला, साहेब 20 वर्षापासून आम्ही झोपडीकडून इथं राहत आहोत आणि भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आणि तो आम्हाला नोटीस देत आहे की हे तुमचं घर पाडण्यात येणार आहे, तुम्ही आपली व्यवस्था करून घ्या. आम्हाला पट्टे नाही दिले. कसं करावं साहेब? आम्ही तुमचा सोशल मीडियावर व्हिडिओ बघितला, आम्हाला वंचित बहुजन आघाडी न्याय देईल का? त्यांना विचारलं, आपण कोणाला निवडून दिलं? भाजपच्या नगराध्यक्ष. आम्ही कोणाला निवडून दिलं? भाजपच्या नगराध्यक्षाने. नोटीस कोण दिलाय? भाजपचा नगराध्यक्ष. आणि तो नगराध्यक्ष त्याचा बोल रोज फोन करते, तर तुम्ही आपलं सामान केव्हा हवं का? शिवराव बेबरे साहेब, बेबरे साहेब, या लोकांना आपण पट्टे दिल्याशिवाय या जागेतून हलवायचं नाही. नाही आपण काय हलवणार ना? मी तर बाळासाहेबांना मानतो, त्यांना धास्ती भरली. जेव्हा वंचित बहुजन आघाडीचं नियोजन झालं तर धास्ती भरली. म्हणलं कायदा असं म्हणतात की 2011चे पूर्वीचे रहिवासी असेल तर त्यांना पर्यायी व्यवस्था करून द्या. आणि 2018 नवीन किया झाला की कमीत कमी SC STच्या लोकांना 1500 फूट आणि इतर लोकांना 1000 फूट तरी जागा आपण पट्टे म्हणून दिली पाहिजे. हे जेव्हा आपण ठणकावच्या अधिकाऱ्याला बोललो, तिथले जे 20 झोपड्याचे लोक होते, साहेब आमचे काही लोकांना पैसे भेटले. मी म्हटलं पैसे भेटले नाही, तुम्ही तर आपल्या पेट्रोलला सोबतला आले. आम्हाला माणुसकीचं जगणं हे भान करायचं आहे. वंचित बहुजन आघाडीची ही भूमिका आहे आणि म्हणून पुढचं दुःख हे आम्हाला आमचं वाटतं. बाळासाहेब आम्हाला म्हणतात की वंचित सारे एकू आणि सत्ता आपल्या हाती. आता तुम्ही आम्हाला वोट देता नाही ते म्हणताचा भाग आहे, पण तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात. त्या दिवशी
ऑफिस येत आहोत तर रस्त्यात पूर झाला. रामटेकचा शिवसेनेचा मंत्री आहे, आमदार आहे, जयेश पांड्याला तुम्ही ओळखता आणि त्या गावातला त्याचा सरपंच आहे सावरकर. नाव घ्यायला काय लागत आहे, आपण घाबरत नाही कोणाले. गाव आहे भोजापूर. गाव कोणतं आहे? भोजापूर. बोलकर ताई तिचा फोन आला, दादा ते सोशल मीडियावर तुमचा व्हिडिओ बघितला, आम्हाला एक प्रकरण असं झालंय, जातीवाद करत आहे, नाही मिळेल का? वेळ काय झालं? पोरं बोलता येणार नाही, आमच्याकडे कागद आहेत, पण शासन प्रशासन आमची दखल घेत नाहीये. दुसऱ्या दिवशी भोजापूरला दाखल झालो, त्यांचे कागदपत्र तपासले. प्रकरण काय? 20 लाख रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागातर्फे मंजूर झालेले आहे. जी जागा मंजूर झाली होती बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ गावाचा मधात आहे, ती जागा म्हणजे पडलेली शाळेची इमारत आहे. आणि त्या गावचा सरपंच आणि त्या गावच्या लोकांनी एक ठराव घेतला की हे लोकेशन बदला. लोकेशन बदला, ठीक आहे, दुसरं लोकेशन घ्या. तर दुसरं लोकेशन कुठे घ्या? गावाच्या बाहेर नाला आहे, त्या नाल्याच्या ठिकाणी तुम्ही धम्म केंद्र वाचनालय बघा, त्याने बाबासाहेबांचं नाव आहे. 80% ओबीसी त्या गावात राहतात. आम्ही केव्हा जागा होणार आहोत? जेवढी टक्के लोक असतात आम्ही जागा होणार. त्यांनी ठराव घेतला, अधिकाऱ्याकडे गेले, निवेदन दिले, दखल घ्यायला कोणी तयार नाही. हा जातीवाद केव्हापर्यंत सुरू राहणार आहे? बाबासाहेबांचे फोटो सगळ्यांना चालते. राष्ट्रवादी पक्षाच्या त्या बॅनरवर बाबासाहेबांची फोटो, शिवसेनेच्या बॅनरवर बाबासाहेबांची फोटो, भाजपच्या बॅनरवर बाबासाहेबांची फोटो आणि संविधान वाचतो म्हणून काँग्रेसच्या बॅनरवर मी बाबासाहेबांचा फोटो. कुठे गेली माणसं जी आम्हाला वाचवायला येतील त्यापैकी कोणी? अरे नगरचं एक गाव आहे, तिथली मोठी एक समस्या आली होती. भाऊ म्हणजे पुढच्या वेळेस 2 वर्षांना आरक्षण सरपंच पदाला एससी निघणार आहे. हे आरक्षण संपवून द्यायला तुमच्या पक्षात येतो. आज येत नाही. समस्यासाठी तुम्ही काम करा, तर तुमच्या पक्षामध्ये आज येत नाही. अंतरित समस्या आहे. आणि समस्या कशी सुटणार आहे? महाबोधी महावीर माहिती आहे तुम्हाला? सगळ्यांनाच माहिती. महाबोधी महावीर मुक्त झालं पाहिजे, प्रत्येकाला वाटते, प्रत्येक बोलताना वाटते. मला वाटते 7 वेळेस माझे जन्म झाला, त्या भूमीवर तुम्ही ना 2दा जीवन घेतला. त्या महाबोधी महावीर मुक्त झालं पाहिजे. मंदिर हे हिंदूच्या ताब्यात आहे, इथल्या मुसलमानाच्या ताब्यात मस्जिद आहे आणि इथला गुरुद्वारा पंजाबीच्या ताब्यात आहे. मग बौद्धाचं बौद्धविहार हे बौद्धाच्या ताब्यात नाही पाहिजे का? पण अट कशी आहे आणि कायदा कसा आहे की त्या बिहारच्या विधानसभेमध्ये जेव्हापर्यंत बहुमताने ठराव होत नाही की युनिटी बदलली पाहिजे, तेव्हापर्यंत ते महाबोधी महावीर मुक्त होणार. मग तिथले आपले जे एससी एसटी मायक्रो ओबीसी आहे ते येणार आहेत का? नाही होणार. तुम्ही आंदोलन करा, मोर्चे करा, हे सगळं चालू आहे. असलं पाहिजे, आम्ही जिवंत आहोत हे दिसलं पाहिजे. हम मरे हुए लोगों ने यह जिंदा है दिखना चाहिए. इथला मुसलमान जागृत झाला या वर्षी. माहिती तुम्हाला नागपूरच्या एनएमसी मध्ये किती सीटा आल्या मुस्लिम लोकांच्या? काँग्रेसला उभे दिलं त्यांनी. AIMIM आणि मुस्लिम लीगचे 11 ते 12 नगरसेवक या नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये निवडून आला. आपण त्यांना धन्यवाद दिला पाहिजे की तो कमी शिकलेला माणूस आहे. इथले आमचे जे तालुका अध्यक्ष होतात शहानवाज खान, ते नेहमी म्हणायचे की हमारे लोग ये अनपढ़ है, ये बच्चे पैदा करने में खुश है और आंबेडकरी समाज अपने बच्चों को पढ़ाने में खुश है. आधी आठवते मला. पण त्या लोकांनी क्रांती केली, त्या लोकांनी क्रांती केली. मी तर आहोत, पण माझा संपूर्ण परिवार आणि माझे सगळे नातेवाईक आम्ही बोलून त्याच उमेदवाराला वोट देणार. आपण देणार आहोत का? आणि आपण देश यासाठी नाही, तो निवडून येईल का? म्हणजे तुम्ही पहिले ठरवलं तो निवडून येईल का?
याची युती झाली होती आणि 2016ला मी तो इथला राष्ट्रीय अध्यक्षाचा पक्ष सोडला, इथल्या राष्ट्रीय अध्यक्षाचा पक्ष सोडला की धक्क्यात तरी काम केलं, ज्याला चळवळीमध्ये बाहेर निघून काम करू आणि आंबेडकर घराण्यासाठी काम करू. 2017ला निवडणूक आली, आम्ही लढवलं आणि म्हणून जिंकून दिलं. माझ्या इथल्या बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्या, महिला आघाडी पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद मानतो की त्यांचं म्हणणं तुम्ही फोडून टाकलं आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे तुम्ही अजय सहारेला इथं पहिला उमेदवार निवडून. आम्ही निवडून येऊ शकतो, आमच्यात ती ताकद आहे, प्रत्येकात ती ताकद आहे. इथं बसलेले 200 लोक या जिल्हा परिषद मध्ये चिखली सर्कल मध्ये अगर कामात लागले आणि 10 लोकांनी एकाला जोडलं तर किती होतात? आपण हजारोच्या संख्येत येतो आणि आपण विजयाच्या समीकरणाला गाठू शकतो. जिंकत आलेली लढाई आपल्याला हरायची नाहीये, जिंकत आलेली लढाई बाळासाहेब म्हणतात आपल्याला हरायची नाहीये. कोण आहे बाळासाहेब? नेते पाहिजे तुम्ही. बाळासाहेब याकोमध्ये प्रवास करतात, बाळासाहेब लोकल मध्ये प्रवास करतात. बाळासाहेबांच्या नावाने इथे स्वतःची गाडी नाहीये. आमचा नेता कोण आहे? स्वाभिमानी नेता, स्वाभिमानी कायद्याचा स्वाभिमानी नेता. राजकारण माहिती तुम्हाला, म्हणजे आम्ही जे काम करतो वंचित बहुजन आघाडीचे लोकसाहेबांनी रमाबाईला म्हटलं होतं तर रामू तुझ्यासाठी मी नंदन उभा करीन, पंढरपूर उभा करीन. ते आमची दीक्षाभूमी आणि ते राजगृह आमचं काम करण्यासाठी, आमचं काम त्यांच्यासाठी. ते राजगृह आपल्या ताब्यात नाही, वरता भाडेकरून राहतात. बाबासाहेबांनी विकतलेलं घर ते आपल्या हातात नाही, वरता भाडेकरून राहतात. माझा 2 भावाचा परिवार आहे, आनंदजी आंबेडकर, भीमासाहेब आंबेडकर. आणि तुम्ही कधी गेले खाली म्युझियम आहे, जे बाबासाहेबांचं साहित्य आहे ते खाली ठेवलेलं आहे. अरे अथक कष्टाने बाबासाहेबांनी विकत घेतलेलं घरच आमच्या ताब्यात नाही, तरी आम्ही झोपेला. काँग्रेसचा इंदिरा गांधी परिवार आम्हाला चालतो, आम्हाला राजीव गांधी चालते, आम्हाला सोनिया गांधी चालते, आम्हाला राहुल गांधी चालते आणि आता प्रियंका गांधी चालते. आंबेडकर जगाला चालणार आपले नाही. पापडे केले ना, ज्या बाबासाहेबांच्या मुलाला अंतिमोतीसाठी कपनी नव्हतं आणि त्या बापाने आपल्यासाठी जे केलं ते आपण विसरू लागलो. ज्या बापाला इथं संविधान दिलं त्या मुलासाठी कपनी नव्हतं आणि म्हणून रमाईने जेव्हा लुगडं फाडून दिलं तेव्हा अंतिमविधी झालं. किती कष्ट द्यायचे आपण. हे जे 2019 मध्ये आता जी विधानसभा झाली 2024 मध्ये बाळासाहेबांची बायपास सर्जरी झाली होती. 15 दिवस झाले होते. एखाद्याला विचारा ज्याला बायपास सर्जरी झाली असेल त्याचा त्रास काय होते, त्याला विचारला, तो 6 महिने तुम्हाला दिसणारच नाही. डॉक्टर म्हणते तुम्ही आराम करा. बाळासाहेब 15 दिवसामध्ये कार्यकर्त्यांना व्हिडिओ पाठवतात की समोर निवडणुका आहेत, सगळे कार्यकर्ते कामाला लागा. आणि 3 महिने नाही झाले की हेलिकॉप्टरनी त्यांनी प्रचार केला. हेलिकॉप्टर करून गेलेले कार्यकर्ते आपले वर्गणी करून आणि प्रत्येक सभेला ते उपस्थित आहे. बोलायचं वेळेत आहे आणि वेळी बरं झालेलं आहे. पण ही वेळ नेहमी येत नाही. वामनदादा म्हणतात भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असती तर वाणीची द्यायची, ज्ञानीचं टोक असती वाणीचं भीम असता, नदीचं भीम असता. ते 5 लोक अगर इथून कामाला लागले तर मला असं वाटते की आपण बाबासाहेबांच्या विचारावर काम करणारे सगळे कार्यकर्ते वंचिताचा वेळ येणार आहे, वंचिताचा वेळ नक्की येणार आहे. आणि त्या वंचिताचा वेळ येतपर्यंत तुमच्यापैकी कोण कोण वंचित बहुजन आघाडीचा सोबत राहणार आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. कारण की जी आपली येणारी पिढी आहे ते तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, बाबासाहेबांनी केलं, बाळासाहेबांनी केलं, तुम्ही काय केलं. त्या पिढीला तुम्हाला
या परिवारासोबत राहिलेलो आणि मरेपर्यंत राहणार. ही खुरगाट आपण इथून आणून गेली पाहिजे. विजाचं समीकरण खूप मोठं नाहीये, आपण विजाचं समीकरण गाठू शकतो. या विजाच्या समीकरणामध्ये आपण सर्वांनी बाळासाहेबांना साथ दिली पाहिजे एवढीच विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आगे बढ़ो. आदरणीय बाळासाहेब आगे बढ़ो. आदरणीय बाळासाहेब आगे बढ़ो. चला, महिला मंडळ जेवणासाठी लाईन लावून घ्या. पुरुष मंडळ या फोटो काढायला. चला. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आगे बढ़ो. आदरणीय बाळासाहेब आगे बढ़ो. सुजात दादा आगे बढ़ो. सुजात